आज तुमचं विशाल मध्ये आपला चॅप्टर फर्स्ट डीटीपी कोर्स साठी असेल. डीटीपी कोर्स मध्ये आपण फर्स्ट चॅप्टर पेज मेकर 6.5 घेऊया. यामध्ये तुम्ही जे काही अगोदर प्रॅक्टिस केली ती परफेक्ट जमलेली आहे तुम्हाला. ओके, चालेल. आपण बघूया पेज मेकर मध्ये मराठी टायपिंग कशा पद्धतीने करता येईल. ठीक आहे, पेज मेकर मध्ये जाण्याच्या अगोदर पद्धत बघूया. क्लिक टू स्टार्ट, प्रोग्राम, ऍड अ पेज मेकर 6.5. असं थोडंसं वेट करून त्याला ओपन करायचं. त्यानंतर फाईल मध्ये जायचं. फाईल मध्ये गेल्यानंतर न्यू ऑप्शन सिलेक्ट करायचं. न्यू केल्यानंतर पेज साईज नाव दिलं. पेज साईजला A4 काढायचं. टॉल म्हणजे उभा पेज आणि वाईड म्हणजे आडवा पेज. तुम्हाला जर उभा पेज पाहिजे असेल तर टॉल हे सिलेक्ट करायचं आणि आडवा पाहिजे असेल तर वाईड हे सिलेक्ट करायचं आणि याला ओके करायचं. ओके केल्यानंतर हा टूल बॉक्स आहे आणि त्याला मिनिमाइज करायचं. काय केलं आपण? मिनिमाइज. ओके, तर मिनिमाइज केल्यानंतर क्लिक टू स्टार्ट, प्रोग्राम. इथं ISM ऑफिस म्हणून ऑप्शन आहे. ISM ऑफिस मध्ये 3.0 आपण सिलेक्ट करायचं. सिलेक्ट केल्यानंतर पेज मेकरला आपण ओपन करूया. तर टेक्स्ट म्हणून एक नाव आहे बॉक्समध्ये, इन्सर्ट क्लिक करूया. साईज वाढवण्याची शॉर्टकट आपल्याला माहितीच असेल, Ctrl+Shift+L. ह्या किंवा हिची साईज वाढवेल. ठीक आहे, त्यानंतर Ctrl+T. Ctrl+T म्हणजे कॅरेक्टर स्पेसिफिकेशन. ओके, कॅरेक्टर स्पेसिफिकेशन केल्यानंतर इथं T दाबायचं आणि T दाबल्यानंतर इथं लँग्वेज घ्यायची DVTT योगेश. आता बरेचसे विद्यार्थी काय करतात, DVB घेतात. तर आपल्याला DVB न घेऊन DVTT योगेश ही लँग्वेज सिलेक्ट करायची, याला काढायचं. ओके केल्यानंतर इथं कॅप्स ऑन करावं. कॅप्स ऑन केलं. कॅप्स ऑन केल्यानंतर ऑफ केलं. ऑफ करून अशा पद्धतीने तुम्ही मराठी टायपिंग करू शकता. मराठी टायपिंग करण्यासाठी मेन तुम्हाला ISM ओपन करावं लागेल. ISM मध्ये ISM ओपन केल्यानंतर DVTT योगेश हे तुम्हाला सिलेक्ट करावं लागेल आणि हे सिलेक्ट केल्यानंतर इथं ISM ऑफिस आहे. याच्यामध्ये आपण याची सेटिंग बघून घ्या. फाईल मध्ये एक्झिट असा ऑप्शन पाहिजे. स्क्रिप्ट मध्ये देवगिरीवर असं राईट क्लिक केलेलं पाहिजे. सेटिंग मध्ये स्क्रिप्ट कीवर कॅप्स लॉक पाहिजे. जर इथं नम लॉक असेल तर इथं नम ऑन करावं लागेल. जर कॅप्स लॉक असेल तर कॅप्स ऑन करावं लागेल. तर अशा पद्धतीने तुम्ही ते करू शकता. इथं बिलिंगर फॉन्ट आहे. इथं कीबोर्ड मध्ये टाइपरायटर मराठी, बाकीचं टोटल ब्लँक पाहिजे. जर इथं इन्स्क्रिप्ट झालं फॉर एक्झाम्पल किंवा फॉन्टिंग इंग्लिश झालं तर तुमची मराठी टायपिंग येणार नाही. इथं फक्त काय पाहिजे, टाइपरायटर मराठी. टाइपरायटर मराठी करून याला तुम्ही मिनिमाइज करू शकता. मिनिमाइज केल्यानंतर बरेच विद्यार्थी काय करतात, इथं टाईप करतात. आता लँग्वेज कोणती आली, टाइप न्यू रोमन. आता कोणती आली, DVTT. म्हणजे जेव्हा आपण मराठी टायपिंग करतो तर माऊसला कुठेही क्लिक करायचं नाही. यासाठी फक्त एंटर, बॅकस्पेस आणि स्पेस नाही. मराठी टायपिंग. आता तुमचं नाव सचिन, वडिलांचं नाव विजय आडनाव जाधव. तर मराठी बद्दल तुम्हाला काहीच नॉलेज नाही, बरोबर? तर तुम्ही मराठीमध्ये तुमचं नाव कसं लिहिणार हे तुम्ही इंग्लिश मध्ये विजय शब्द सांगाल ते तुम्ही लिहा. आता सचिन
करू का? P U. ओके, हे नाव झालं सचिन, वडिलांचं नाव विजय. F O T टू डॉट, हे असे टू डॉट लिहायचे. ओके, विजय. सरनेम T K क्वेश्चन मार्क K O सचिन विजय जाधव. आता इथपर्यंत काय प्रॉब्लेम? सचिन विजय जाधव. आता तुम्हाला काही नोट्स दिल्या जाईल, त्या नोट्स मध्ये बघून तुम्ही तुमची मराठी टायपिंग करू शकता. पण 25 ते 30 वेळेस तुम्ही सचिन विजय जाधव ह्या अशा पद्धतीने तुम्ही नाव लिहायचं. प्रॉब्लेम? आणखी काही डाऊट्स? ही कंट्रोल पॅलेट टोटल आहे तुम्हाला सिलेक्ट करून ओ इटॅलिक अंडरलाइन टोटल पॅलेट फुल बॉक्स जी कलर वगैरे चेंज करता येतात. ठीक, आता फक्त तुम्ही मराठी टायपिंग साठी फक्त एंटर. आता हे सचिन विजय जाधव अशा पद्धतीने तुम्ही तुमचं नाव 20 ते 25 वेळेस टाईप करायचं असतं. हा, पण तुम्ही हे लक्षात ठेवायचं टाईप करत असताना एल मध्ये स आहे, हे ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षामध्ये, पी मध्ये स आहे आणि यू मध्ये न आहे, हे ऑटोमॅटिकली तुमच्या लक्षामध्ये येऊन जाईल. इथपर्यंत प्रॉब्लेम?